चला ठीक. श्री बोला. स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ वैशाली बोला. खोले बोलतीये. हा, वैशाली बोल बोल. हा काका, माझा असा प्रश्न आहे की आता स्वामींचा प्रगट दिन येतो आहे. हो मग हो हे आपल्या मंदिरामध्ये आपण तो साजरा करणार, आपलं जे आहे बा हो आपलं. हो 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 हा. मग त्या मंदिराचं थोडंसं वैशिष्ट्य सांगा ना मला. आणि विज्ञान आणि अध्यात्माची सांगड त्या मंदिरात कशी घातलेली आहे. हो हो. सांगतो. आणि असा अजून एक प्रश्न आहे माझा, की म्हणजे लहान मुलं पण विचारतात की दरवर्षी का म्हणून साजरा करायचा स्वामींचा प्रगट दिन. हम्म. दरवर्षीच का म्हणजे दरवर्षी प्रगट होतात का महाराज, का प्रगट होऊन पुन्हा हे वर्षभर राहतात आणि जातात, असं म्हणजे एक बालिश प्रश्न मुलं विचारतात. हा, मग नाही त्यांना आपण आपण हा आपल्याला त्याचंही पण समाधान करणं आवश्यक आहे. हा हा मुलांचा हा जरी हा प्रश्न असला, आपण आता हो जयंती जयंती सुद्धा आपण थोरा मोठ्यांची साजरी करतो ना. हो तर ते हो काही हो म्हणून काही दरवेळी ते दरवर्षी जन्मतात असं नाही. हा, हा तर हा तर पहिला भाग जो आहे प्रश्नाचा तो पाहतो पर्यंत, की हो विज्ञान आणि अध्यात्म ह्याची जी सांगड घातलेलं हे मंदिर आहे. काय हो हे कसं आहे बाबा, त्याच्यामध्ये विज्ञान जो शब्द आहे तो आधुनिक भौतिक शास्त्राला धरून आहे. नाहीतर विज्ञान तसा म्हणजे ब्रह्मविज्ञान किंवा आत्मविज्ञानाचा जर विषय मांडला, तर आपण त्याच्यावर विस्ताराने बोललोय पूर्वी सुद्धा, की जे मुळासकट जे काही मुळापासून फळापर्यंत त्या वृक्षाचं वर्णन हे अध्यात्म विज्ञान आहे. हे आत्मविज्ञान आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कार्यकारण परंपरेने या महाकारणापर्यंत आपण जातो. त्या कार्यकारण परंपरेमध्ये कारणापासून आपण सुरू करतो आणि त्याच्यातून काय कार्य निघालं आणि त्या कार्यातून पुढचं कार्य काय निघालं, अशा प्रकारची एक शृंखलेवर आपण बोलतो. तर ते हे आत्मविज्ञान आहे. पण आता भौतिक विज्ञान जे आहे ते आपण पाहतो, की भौतिक विज्ञानामध्ये जे दृश्यमान जी गोष्ट दिसते आणि ती पंचज्ञानेंद्रियाला पंचकर्मेंद्रियाला ती अनुभवात येते आणि त्या अनुभवात आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सत्य मानून त्याचे नियम तयार केले, ती आधुनिक भौतिक विज्ञान आहे. ह्या आधुनिक भौतिक विज्ञानाचाही संबंध हा आपल्या अध्यात्मशास्त्राशी नाही असं म्हणता येणार नाही. त्याचे निश्चितच आहे. तेव्हा अध्यात्म जे आहे ते आता जसं स्वामींचं अस्तित्व किंवा आपण मंदिर बांधतो, महादेवाची पिंड स्थापन करतो, तर ह्याच्यामध्ये आपण त्याला सुद्धा ओम शिवस्पंद असा शब्द वापरला आहे. तर ह्याचा हो सुद्धा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, की त्याचा अर्थ काय. आपण शिवस्पंदन म्हटलेलं नाही, स्पंद म्हटलेलं आहे. बंद. हो आणि हो स्पंद आणि स्पंदन या दोन शब्दाचा जो फरक आहे तो पण मागच्या काही प्रवचनात ज्यांनी ऐकलं असेल, स्पंद रहस्य ह्याच्यामध्ये 43, 44 आणि 45 हे तीन प्रवचनं स्पंद आणि स्पंदन म्हणजे काय आणि स्पंद रहस्य काय ह्याच्यावर सांगितलंय. तर आता ओम शिवस्पंद आणि ओम शिवस्पंदाला धरून आपण काय केलेलं आहे, की ते मंदिर बांधलेलं आहे. त्या स्पंदनाचा संबंध आहे आणि स्पंदातून स्पंदन निर्माण झालेलं आहे. स्पंद जे आहे हे आत्मतत्व किंवा परमात्मा तत्व आहे. स्पंद जे आहेत हा निर्गुण निराकार तत्व आहे, की जे स्वतः बिंदू स्वरूप असून ती क्रियात्मक नाहीये. ते स्वतः अक्रिय स्थितीमध्ये आहे, पण त्याच्यातून क्रिया निर्माण होते. म्हणजे ह्या शिवातून जे स्पंदन बाहेर पडले, तर त्याला शक्ती असं म्हटलेलं आहे. तेव्हा शिवातून शिव जेव्हा बाहेर आविष्कारात येतो तेव्हा ती शक्ती आहे. आणि त्या शक्तीचं मूल्यमापन आपण करतो या मंदिराच्या निमित्ताने. या मंदिरामध्ये काय होतं, की आता आपण जेव्हा महादेवाची पिंड स्थापन केली आणि नामस्मरणाचं आपण यंत्र लावलं, तर त्या यंत्रामधला जो ध्वनी आहे ना, तो ध्वनी आपण काय केलेला आहे, की त्याला आपण ह्याच्या म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे शुद्ध स्पंदनामध्ये त्याचं रूपांतर केलं आपण. आणि तो जो आहे म्हणजे आपण एक पेन ड्राईव्ह तिथे लावला आहे आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये आपण त्याचं जे काही म्हणजे साऊंड आहे तो साऊंड झिरो लेवलवर आणला आणि फक्त स्पंदनं बाहेर पडली तिथे. आता हे हम्म महाराजांचं जे नामस्मरण म्हणजेच महाराज आहेत, हम्म नामामध्येच महाराज आहेत. त्या हो हो नामातून जे स्पंदनं बाहेर पडले ते महाराजांचा आविष्कार आहे तो. आणि तो आविष्कार जो आहे तो स्पंदन रूपामध्ये आहे. आणि मग बांधकाम असं केलेलं आहे, की ज्यामध्ये ते स्पंदनं सातत्याने तिथे टिकून राहावेत. म्हणून आपण काय केलं, की गोल दंडाकार म्हणजे त्याला सिलेंड्रिकल म्हणतो आपण. तर त्या सिलेंड्रिकल आकारामध्ये काय होतं, की ते स्पंदनं जे कुठेही थांबत नाहीत, ते सातत्याने चालू राहतात. हम्म. आणि ते प्रकाश रूपात बाहेर पडलेले आहेत. म्हणजे आपण ज्याला ब्लूटूथ म्हणतो ना आपण, किंवा हो एक हो हो तर आपण एखादा ध्वनी दुसरीकडे ट्रान्सफर केला आणि ब्लूटूथच्या मार्फत जर केला तर तुम्हाला तो ध्वनी ऐकता येणार नाही, पण मग तो ध्वनी ट्रान्सफर झालेला असतो.
हो झालेला असतो, बरोबर आहे. तो जो ट्रान्सफर झालेला ध्वनी आहे, तो जो आहे तो विद्युत चुंबकीय स्वरूपामध्ये तो असतो. तर हा जो आता सुद्धा आपण जेव्हा ते यंत्र लावलं, तेव्हा ते यंत्रामधून सुद्धा जे फक्त प्रकाश किरणं बाहेर पडतात आणि ते हम्म, विद्युत हम्म. चुंबकीय जे काही स्पंदनं आहेत, ते स्पंदनं प्रकाश रूपात आपण बाहेर टाकतो, ध्वनी रूपात टाकत नाही. आणि मग ते किरण जे आहेत ना, ते स्पंदनं संबंध त्या गाभाऱ्यामध्ये फिरतात आणि तिथे जो ध्यान लावून बसतो, जो कोणी त्या ठिकाणी साधक जो आलेला आहे, तिथे जेव्हा हम्म. ध्यान लावून बसतो, तेव्हा ते स्पंदनं त्याच्या मेंदूवर, त्याच्या सगळ्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर ते परिणाम करतात आणि त्याचं ध्यान लागतं. म्हणजे अशा रीतीने आपण काय केलं, की आधुनिक विज्ञानामध्ये जे वेव्ह थेरी आहे आणि जे हम्म, हम्म. आपल्या आणि जे आपलं जे हे शास्त्र आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ध्यान धारणा करण्याचं जे शास्त्र आहे, त्या ध्यान बरोबर, धारणाच्या शास्त्राचा आणि या स्पंदनाचा संयोग आणलेला आहे. आणि बरोबर, अशा बरोबर. प्रकारे अध्यात्म आणि विज्ञान, आधुनिक विज्ञान याचा तो संयोग आहे. आणि तिथे जेव्हा जो बसतो साधक, तेव्हा त्याच्या पहिल्यांदा सप्तचक्राचं स्कॅन केलं जातं आणि त्याच्या ऊर्जा कशा आहेत. आता काही वेळेला काही माणसाला काही डिसऑर्डर डिसीज असतात, तेव्हा काहीतरी एखादं चक्र जे आहे ते कमी ऊर्जेचं दिसतं आणि बरोबर. त्यावेळेस तो त्या ठिकाणी बसतो आणि ध्यान लावतो. आता त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या सप्तचक्राचं पुन्हा एकदा ती ऊर्जा काढल्या जाते, तेव्हा ती ऊर्जा जिथे कमी आहे, ती ऊर्जा वाढलेली दिसते. बरोबर. ती ऊर्जा वाढलेली हम्म. आहे. जसं आता समजा मूलाधार चक्र असेल किंवा मणिपूर असेल, तर ह्या सगळ्याच्यामध्ये स्वाधिष्ठान असेल, तर याच्यामध्ये जे काही ऑर्डर डिसऑर्डर फेनॉमेना जे आहे ते त्या ऊर्जेमध्ये दिसतात. ती ऊर्जा तुम्ही सुरुवातीला काढा आणि त्याच्यानंतर मग तिथे ध्यानस्थ बसा आणि 20 मिनिटं ध्यान बसल्यानंतर पुन्हा एकदा हम्म. ऊर्जा काढा. तर त्या ऊर्जेत तुम्हाला फरक दिसेल. म्हणजे तुमच्या स्वास्थ्यामध्ये आणि ऑर्डर डिसऑर्डरमध्ये फरक तुम्हाला तिथे प्रूव्ह करता येईल त्या ठिकाणी. तर असं बर, बर. अशा रीतीने अशी रचना असल्यामुळे त्या ओम शिवस्पंद श्री स्वामी समर्थ मंदिर हे त्याचं अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान ह्या दोघांचा संगम आहे. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आलं लक्षात? प्रत्येक स्वामी भक्तांनी तिथं यावं आणि त्या ऊर्जेचा आनंद घ्यावा. जरूर, हा, आनंद म्हणजे घ्यावा आणि हा, त्याचा बरोबर, लाभही घ्यावा. बरोबर. लाभही घ्यावा त्याचा, लाभही की घ्यावा. ज्यामुळे जेणेकरून बा तुमच्या स्वास्थ्यामध्ये मानसिक स्वास्थ्य असेल, शारीरिक स्वास्थ्य असेल, याच्यामध्ये कुठेही पण तिथे तुमची हम्म, ऊर्जा हम्म, कमी हम्म. असेल तर ती ऊर्जा घेऊन तुम्ही बाहेर पडावं, असा त्याचा बरोबर, अर्थ आहे. बरोबर. आणि आता हा. हा, आणि आता दुसरा प्रश्न, की दरवर्षी का बरं आपण हे साजरं करायचं? नाही, असं आणि आहे, हे स्मृती, हा, हा. इथे स्मृती आणि विस्मृतीचा विभाग आहे. माणूस जो बर. आहे ना, की तो दिवस ह्या त्याच्या स्मृतीचा असतो. म्हणजे आजच्या दिवशी महाराज प्रगट झाले, आपण जर काही हा, केलंच नाही, तर आपण हा. आपलं विस्मरणात जाऊ ना आपण. बरोबर, बरोबर. म्हणजे आपल्या संसाराच्या पूर्ण ह्याच्यामध्ये प्रपंचाच्या आसक्तीमध्ये आपण आधीच सगळं विसरतो. त्यात पुन्हा मग महाराज केव्हा प्रकट होतात हे फक्त एकदाच सांगितलं लहानपणी, तर नंतर जसं जसं तो हम्म. मोठा होईल तसं त्याचं विस्मरण होईल. त्यामुळे बरोबर. त्या गोष्टीचं विस्मरण व्हावं म्हणून त्या दिवशीचं विशेष वैशिष्ट्य आहे हे म्हणून आपण तो साजरा करतो. मग गजानन बरोबर, बरोबर. महाराज असतील किंवा स्वामी समर्थ असतील, या सगळ्यांचं प्रगट दिन आपण जे करतो त्याचं कारण त्या सत्पुरुषाचं जे त्या ठिकाणी प्रगटीकरण झालं. तर ते प्रगटीकरणचं रहस्य काय आहे नेमकं, त्या हम्म, रहस्यासहित आपण प्रवचन करतो त्यात, की हम्म, बा हम्म, आज काय घटना घडली, तर ती पुन्हा हम्म. पुन्हा तुम्हाला तुमच्या स्मरणात यावी, पुन्हा पुन्हा तुम्ही बर- त्या निमित्ताने स्वामींचं स्मरण करावं, हे त्याचं कारण आहे दरवर्षी करण्याचं. हा. बरोबर, बरोबर. बरोबर. आणि अजून एक थोडं वेळ घेते, की ह्या आता ही जी उपलब्धी आहे प्रगट दिनापर्यंतची, तर त्या उपलब्धीमध्ये साधकांनी काय काय उपासना करावी, म्हणजे काय अपेक्षित आहे स्वामींना? नाही, अपेक्षित असं आहे बघा, की मुख्य आपल्याला महाराजांचं जे स्मरण असतं ना, म्हणजे माझे बरोबर. नामस्मरण, नामस्मरण नामस्मरण. सुद्धा हे स्मरणच आहे एक प्रकारे. तर त्या हम्म, नामस्मरणामध्ये जे काही आपला आणि स्वामींचा जो अतूट संबंध आहे ना, तो हम्म, संबंध हम्म, प्रस्थापित करण्याकरता प्रामुख्याने नामस्मरणाचं जे काही भक्ती असते ती म्हणावी आणि हम्म. महाराजांवर जे काही अनेक प्रकारचे स्तोत्र केलेले आहेत, तर ते, बरोबर. हा, तर ते स्तोत्र म्हणावेत, त्याची स्तुती करावी आणि त्यांचं जे काही महात्म्य आहे ते महात्म्याचंही गायन करावं, त्यांचं अर्चन बरोबर. पूजन करावं. त्यामुळे हो. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण शुचिर्भूत झाल्यानंतर सगळ्या देवाबरोबर महाराजांची पण पूजा करावी. बरोबर. असं असं त्याच्यामध्ये आपल्याला त्या दृष्टीने अशी उपासना करता येते. बरोबर. आपली ती प्रगट दिनाची पोथी आहे, त्याचं पण पारायण आपल्याला या निमित्ताने करता येईल, हो की नाही?
निश्चितच. म्हणजे आता हे हो, प्रगट दिनाचं रहस्यच मी त्यात सांगितलंय. हो, महाराजांनी स्वतः माझ्या मुखातून प्रगट दिन म्हणजे नेमकं काय आणि प्रगट होतात म्हणजे काय आणि अंतर्धान बरोबर. होतात म्हणजे काय. तर याच्यामध्ये हो, पूर्ण जे 60 अध्यायाची ही पोथी आहे ना, ती हो, हो. ह्या निमित्ताने त्याचं वाचन 8 दिवस आधी वाचन करून सप्ताह करावा, किंवा तुम्ही त्या दिवशी सुरू करा आणि तुम्ही दररोज एक अध्याय वाचा वर्षभर. पुढच्या अरे वा! प्रगती, हां, हा. तर हे असं हां. केलं म्हणजे सुंदर. सातत्याने तुम्हाला त्यांचं अनुसंधान राहील. दररोज एक आम्ही अध्याय पण. वाचला तर एक 5 बरोबर. मिनिटाचं काम आहे, पण त्या 5 मिनिटाच्या निमित्ताने तुम्हाला महाराजांचं काय तत्वस्वरूप आहे ते आपल्याला समजू शकेल. म्हणून त्या निमित्ताने महाराजांचा प्रगट दिन आहे. त्या प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही त्यांचं नुसतं स्मरण नाही आहे, तर त्यांचं ज्ञान पण तुम्हाला मिळालं पाहिजे, त्यांची भक्ती मिळाली पाहिजे. म्हणून ही प्रगट दिन पोथी निश्चित सुरू करावी लागेल. खूप छान काका. श्री स्वामी समर्थ, श्री श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा अखंड राहो. बोला. हा, हा, बोला कुलकर्णी, बोला. 8व्या-9व्या मंत्रातही तेच सांगितलंय प्रकटन अंतर्धानाचं रिलेशन. पण मला हे कळत नाही की त्याच्यात जागृती आणि स्वप्नाचं कोरिलेशन आहे. सुषुप्तीच्या बद्दल का नाही गोष्टी करत त्याच्यात, म्हणजे कारण की खऱ्या अर्थात तर सुषुप्तीतच आपण देह सोडतो ना म्हणजे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण त्यांनी काय केलंय की त्याच्यामध्ये जागृती आणि स्वप्न ह्याच्यावर पहिल्यांदा सांगितलं आणि नंतर शेवटी त्यांनी ह्याच्यावर सांगितलंय. म्हणजे आत्ता जो शेवटचा जो मंत्र म्हटला 9वं. की नाही, तर हम्म, त्या ठिकाणी निद्रा अवस्थेमध्येच ते खऱ्या अर्थाने परलोकात जातात. कारण की तिथे हम्म, त्या ठिकाणी जागृती आणि स्वप्न ह्या दोन्ही अवस्थेच्या पलीकडची अवस्था आहे. हम्म, की जिथे मग आता आपण फक्त म्हणजे अहंकार लवलेश जिथे नाहीये. म्हणजे स्वप्नात हम्म. अहंकार असतो. स्वप्नात अहंकार असतो, हो. अहंकार असतो, जिथे अहंकार नसतो तीच निद्रा अवस्था आहे. हम्म, आणि ती निद्रा अवस्था असल्यामुळेच ती ब्रह्मस्थिती आहे. काय हम्म. म्हणून निद्रेला ब्रह्मस्थिती असंही म्हटलेलं आहे. अच्छा, म्हणजे ह्याच्यात हे म्हणतात आहे की ते म्हणजे एक जीव भाव आहे ना, एक आत्मभाव आहे, त्याचं हे चाललंय. हा, जीवभाव वजा होतो त्यात हा, आणि तो अच्छा, आत्मभावात जातो. ती केवळ निद्रा अवस्थाच आहे. अच्छा. त्या निद्रा स्थितीमध्येच जातो. अन्यथा तो मग काय होतं की स्वर्ग आणि भूलोक ह्याच्यामध्येच हो, तो ते फेऱ्या मारतो. परलोकचं थोडं कन्फ्युजन झालं. ते परलोक नाही, म्हणणं म्हणजे परलोकामध्ये परलोक हा शब्द वापरला पाहिजे, तिथे स्वर्ग आला. हो. हा. पण अच्छा. ज्यावेळेस तुम्ही ब्रह्मस्थिती म्हणता तेव्हा या सगळ्या लोकांना क्रॉस करून तुम्ही हो, पूर्ण हो. आत्मस्थितीमध्ये गेलेले आहात. असा म्हणजे त्याचा हे जे मंत्राचं डिस्कशन चाललंय हे फक्त म्हणजे जीव भाव आणि आत्मभाव याचं डिस्टिंक्शन आहे हा, इथे. असाच अर्थ. ठीक आहे, हा. कळलं. चला, आशीर्वाद. स्वामी समर्थ. हा, बोला. अजून कोणाला काही बोलायचंय, बोला. नमस्कार काका. हा, नमस्कार. आशीर्वाद आहे. स्वामी कृपा अखंड आहे. बोला. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. योगेश खेडेकर बोलतोय. हा, हा, फार दिवसाने बोलताय तुम्ही. हो हो हो. हा, केळकर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुमच्या चरणी नमस्कार. छान आहे, सगळे बरे आहेत, आनंद आहे. हो हो. कृपा आहे, महाराजांची कृपा. काका, छान. एक प्रश्न होता हा, की बोला. आपण टॉयलेटला वगैरे जातो तेव्हा नामस्मरण करायचं की नाही करायचं? नाही, नाही, काय असतं जेव्हा परावाणीत नाम जातं तेव्हा आपल्या हातात काही राहत नाही. इलेक्ट्रिशियन बोलवता फॅन साठी. जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही वैखरीने म्हणता त्यावेळेस तुम्ही कॉन्शियसली पवित्र अवस्थेमध्ये म्हणायला पाहिजे. पण ज्यावेळेस ते नाम जेव्हा परावाणीत जातं त्यावेळेस तुम्ही नामच घेत नाही. नाम घेणाराच नामीच नाम घेतो अशी अवस्था असली की तेव्हा मात्र तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात हे समजून घ्यायची काही आवश्यकता नाही. नाही नाही, आम्ही जेव्हा तोंडाने बोलतोय तेव्हा टॉयलेटला गेलो जातो करतो तेव्हा करू शकतो ना कंटिन्यू? नाही, ती सहजतेने जर तोंडात बसलेलं असेल ती बंद करायची गरज नाही. हा. त्या ठिकाणी सहजता आली की मग काही प्रश्न नाही, कारण तुम्ही म्हणतच नाही ना. ती व्यवस्थाच त्याच्यातून म्हणत राहते. पण अजून त्या त्या स्टेजला आम्ही गेलो नाही असं वाटतंय मला. हा, पण म्हणजे स्वतःहूनच त्यामुळे करतोय, पण ते तेव्हा केलं ते तर जाल चालेल ना? हा, ते जाल तो त्यावेळेस आपण विचार करू. आता तुम्ही नाही म्हणू नका आता जोपर्यंत. नाही म्हणायचं. हा, आलं आता लक्षात. समजलं. ओके चला, ओके. आशीर्वाद. स्वामी. हा, बोला. श्री स्वामी समर्थ. श्री साक्षात स्वामी. परमेश्वरा की हा, चरणी दंड. आशीर्वाद आहे खूप. कसे आहात सगळे? छान. प्राकृत प्राकृत आत्मा जेव्हा म्हणजे आत्मस्थितीत जायला पाहिजे. पण काही काही जण जसं या ज्ञानाच्या लेवलला आलेलेच नाहीये, खूप सर्वसाधारण आहे
आणि प्रकृतीतच आसक्त आहे, मग अशांना कशा पद्धतीने समजावून सांगायचं की तुम्ही असं करा म्हणजे तुम्हाला बदल होईल. हा नाही म्हणजे त्यांना शाश्वत आणि अशाश्वत ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते? अशाश्वत ही प्रकृती आहे आणि शाश्वत हे आत्मस्वरूप आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रकृतीमध्ये आसक्त व्हाल तर तुम्ही तुम्ही पण अशाश्वत स्थितीमध्ये जाल. तुम्हाला भय निर्माण होईल, तुम्हाला तुम्हाला सुखदुःखाची प्राप्ती होईल, आहे की नाही? म्हणजे तुम्हाला जे आहे ना हे कुठले स्थिर राहणार नाही. प्रत्येक गोष्टी अस्थिर आणि सारखं बदलणारं असं तुम्हाला अनुभवायला मिळेल. म्हणून त्याला प्राकृत आत्मा असं म्हटलेलं आहे. जो जो जीवात्मा प्रकृतीमध्ये आसक्त झालाय तर तसा तो आत्मा आहे. पण ज्यावेळेस तो पूर्ण आत्मस्थितीमध्ये गेला तेव्हा त्याचा जीवभाव निघून गेल्यानंतर मात्र तो शाश्वत आहे, तो अनादी अनंत आहे. तर त्या स्थितीमध्ये तुम्हाला जायचं आहे. सगळा प्रवास जो आहे हा त्या तिकडे जाण्याकरताच आहे. म्हणून तो स्वभावशः स्वरूप तर हा जो विषय घेतला आहे तो या संदर्भात घेतलेला आहे की तुम्हाला स्वभाव जो आहे तो सारखा बदलणार आहे, अशाश्वत आहे, त्रिगुणात्मक आहे. आणि स्वरूप जे आहे ते सच्चिदानंद घनस्वरूप आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. त्यामुळे तुमचा जो आता हा प्रवास चालू आहे साधकाचा, तो साधकाचा प्रवास या अशाश्वत पासून शाश्वताकडे जाण्याचा आहे. म्हणजे प्रकृतीतून आपल्याला परमात्म्याकडे जायचं आहे, म्हणजे स्वभावातून स्वरूपाकडे जायचं. हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये सावधान राहणं आवश्यक. हो. खूप आशीर्वाद. स्वामींची अखंड कृपा. श्री स्वामी समर्थ. बोला. या आठवड्यातच मला म्हणजे ते स्वप्नात आपलं जे बघतो आपण त्याच्यावर तर वरती प्रश्न होता आणि हे आज ऐकून थोडंफार त्याच्यात म्हणजे उघड आलंय. पण तरी म्हणजे असं होतं कधी कधी की आपण स्वप्नात काय करतोय लक्षात तर राहत नाही, पण कधी कधी आपण उडतोय काय करतोय म्हणजे ते थोडं प्रश्न सुटले याच्यातून की बाबा हा म्हणजे कनेक्शन तर आहे असं आहे. निश्चितच. कारण म्हणजे ह्या लोकातून परलोकात जाणे, परलोकातून या लोकात येणे, म्हणजे जागृतीतून स्वप्नाकडे जाणे, स्वप्नातून या लोकात जागृतीमध्ये येणे, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेत त्याने बोध दिलेला आहे की ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया म्हणजेच माणसाची जी प्रकृती असते, जसं कर्म असतं त्याप्रमाणे त्याला तो अनुभव मिळतो. तर बराचसे अनुभव काही वेळेला जागृत अवस्थेत मिळत नाहीत, तर ते स्वप्नावस्थेत मिळतात. पण ते स्वप्नावस्थेमध्ये ते विडंबित असतात, एक्झॅक्ट नसतात. काय तर त्याच्यामध्ये हा मनुष्य जो आहे ना तो देहभावातून ज्यावेळेस थोडा शून्यवत होतो तेव्हा ती कृत्रिमरित्या ते सगळे पदार्थ तयार होतात. स्वप्नावस्थेचे वैशिष्ट्य काय आहे? तर वैशिष्ट्य असं आहे की तिथे आपण दिसणाऱ्या ज्या प्रसंग असतात किंवा ज्या ज्या वस्तू किंवा काही जे दिसतात या काही आपण तयार केलेल्या नसतात किंवा अजून कोणी तयार केलेलं नाही आहे त्या, तर त्या आपोआप समोर आलेल्या आहेत. म्हणजे तिथे एक जीवात्म्यामध्ये हे सामर्थ्य आहे की त्याने जसं ठरवलं, जे संकल्प केला त्याप्रमाणे तो दृश्य दाखवू शकतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. जसं म्हणतात ना किंवा पहिल्यांदा सृष्टी नव्हती, ब्रह्मांड काहीच हम्म. नव्हतं, एक ब्रह्मतत्व होतं आणि मग ब्रह्मतत्वाने काय केलं, सृष्टी निर्माण केली. हो त्याच्या प्रश्न विचारला एका शिष्याने की मग त्याच्याकडे काय सामान होतं की ज्याच्यामुळे त्याने एवढं ब्रह्मांड बनवलं. आपल्याला साधं घर जरी बांधायचं म्हणलं तर किती गोष्टी जमा कराव्या लागतात, विटा आहे, हो सिमेंट आहे, लोखंड आहे. पण त्याचं तर त्याने तर ब्रह्मांडाची निर्मिती केली, तर त्याच्याकडे काय होतं हा प्रश्न विचारलाय काहीतरी हम्म. उपनिषदामध्ये. तर तिथे हा तिथे सुद्धा आपल्याला हेच उत्तर आहे की ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेमध्ये आपल्याकडे काही नसतं आणि तरी आपण एक विशिष्ट सृष्टी निर्माण करतो, हा तर ती सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या जीवात्म्यामध्ये असतं. त्याची कल्पनाशक्ती एवढी जास्त असते की तो नुसत्या कल्पनेने ठरवेल तो दृश्य समोर दिसेल. हे स्वप्नावस्थेमध्ये आलेला अनुभव आहे. काय हा मग त्याचा त्याचा आपल्याला विनियोग चांगल्या कामाकरता करायला पाहिजे. म्हणून स्वप्नामध्ये सुद्धा आपण जर परमेश्वराचं नाम घेतलं, त्याचं जर दर्शन घेतलं, आपल्याला हम्म. स्वामीचं दिसले स्वप्नामध्ये, तर ती मोठी गोष्ट आहे ना. हा हा मग ती केव्हा शक्य आहे? तर जीवात्म्याने निश्चय केला तर होईल, नाही का? आणि पॉवर जीवात्मा ऑफ माइंड. हा पॉवर ऑफ माइंड आणि जीव भाव जो असतो ना त्या जीव हा भावातच ही भगवंताच्या बद्दल भक्ती आली पाहिजे. हा त्याच्यातला म्हणजे बोध आहे. तो आपल्याला ह्या सगळं ऐकून काय बोध घ्यायचा आहे? तर अखंड नामस्मरण करा. महाराजांचा सगळीकडे त्यांचं स्थान आहे, त्यांचंच पूर्ण कृपा आहे असं म्हणा. मग स्वप्नामध्ये ते येईल बरोबर. स्वप्नात आल्यानंतर हो जरी महाराजाला तुम्ही
कुठे फोटो किंवा काही अजून कोणत्याही मूर्ती ह्या पद्धतीने नाही जरी केलं तरी तो समोर येऊन उभे राहतील, बोलतील तुमच्याशी ना. हा त्याचा हा लाभ आहे. कळालं ना? हो हो. म्हणजे डीप पाहिजे रूट्स, वर हा, वर वरचं घ्यायचं नाहीये. करेक्ट करेक्ट अगदी. हा, आलं हो लक्षात? हो. खूप श्री आशीर्वाद. स्वामी. श्री स्वामी. आणि पुढच्या रविवारी आपण भेटूया. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चुकीचं.